जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक याचा भाग 16वा. श्लोक क्रमांक 151 ते 160. जय जय रघुवीर समर्थ. खरे शोधिता 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 है, मना बोधिता 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 है. परी सर्व ही सज्जनाचे नियोगे, बरा निश्चयो पाविजे सानुरागे. सत्याचा शोध घेण्याचे काम मनाला निश्चयाचे सतत वळण लावूनच करायला पाहिजे. हा खडतर प्रवास सद्गुरू कृपेशिवाय होणार नाही. सद्गुरूचे प्रेम आणि निश्चयामुळे प्रसन्न होणारे संत सज्जनच फक्त ही दुस्तर वाट दाखवतात. बहुता परी कुसरी तत्व झाडा, परी अंतरी पाहिजे तो निवाडा. मनासार साचार ते वेगळे रे, समस्तामध्ये एक ते आगळे रे. तत्व, चिंतन, वादविवाद, चर्चा या योगाने खूप वरवरचे प्रयत्न करूनही ते सापडणारे नाही. त्याची प्राप्ती फक्त अंतरीच्या निश्चयानेच होणे शक्य आहे. इदम ब्रह्म किंवा हेच ब्रह्म म्हणून दाखवायला गेलो तर भलतेसेच हाताशी लागेल. म्हणून हवेप्रमाणे सर्व जगात भासत असूनही ते वेगळे आगळे आहे. त्याचे स्वरूप कल्पनातीत आहे. नव्हे पिंड ज्ञाने नव्हे तत्वज्ञाने, समाधान काही नव्हे तान माने. नव्हे योग यागे नव्हे भोग त्यागे, समाधान ते सज्जनाचे नियोगे. वैयक्तिकरित्या ज्ञान मिळवून किंवा सामूहिक विचार अथवा तत्वज्ञान प्राप्त करून किंवा सारासार विचार चर्चा करून ब्रह्म प्राप्त केल्याचे समाधान हे खरे समाधान नव्हे. यज्ञयाग, तपज्ञान, त्याग किंवा अनिर्बंध जीवन भोगूनही ते समाधान मिळणार नाही. फक्त सद्गुरू एकटाच या वाटेवर अखेरपर्यंत सोडून हे समाधान मिळवून देतो. महावाक्य तत्वादिके पंचकरणे, खुणे पाविजे संत संगे विवरणे. द्वितीयेसी संकेत जो दाविजेतो, तया चांडुनी चंद्रमा भाविजेतो. मोठमोठे ग्रंथ, तत्वज्ञानाची शास्त्रे, पुराणे अथवा समाजात रूढ झालेल्या अशास्त्रीय रूढींपेक्षा ही खूण संत संगतीने किंवा गुरूच्या आशीर्वादाने लाभते. हे ज्ञान हळूहळू लाभणारे आहे. द्वितीयेची म्हणजे बीजेची चंद्रकोर दिसली म्हणजे पौर्णिमेचा चंद्र मिळाला असे म्हणणे चूक होईल. बीजेची कोर हा फार तर पाया म्हणता येईल, पूर्ण इमारत नव्हे. दिसेना जनी तेची शोधून पाहे, बरे पाहता गुज तेथेची आहे. करी घेऊ जाता कदा आढळेना, जनी सर्व कोंदाटले ते कळेना. सर्व लोकात समाजात जे नेमके आढळत नाही ते देवाविषयीचे प्रेम अंतरात साठलेले असते. त्याचा शोध घ्यावा. ते बोटाने दाखवता येत नाही, हातात घेता येत नाही. ते सर्वांच्या अंतःकरणात भरलेले आहे. हे कळत नसल्याने सापडण्यास अत्यंत कठीण आहे. म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे, अतर्कासी तर्की असा कोण आहे. जनी मीपणे पाहता पाहवेना, तया लक्षिता वेगळे राहवेना. लोकांच्या अंतःकरणात राम वसलेला आहे असे म्हणणारा जगात वेडा मूर्ख ठरतो. कारण सामान्य माणसात अतर्क गोष्टींवर उगाच तर्काचा खल करणारा माणूस सहसा आढळत नाही. फक्त मीपणा, दंभ, अहंकार मनी भरलेला हे समाजहित दृष्टीने स्वीकारण्याजोगी बरी गोष्ट नव्हे. परंतु अंतःकरणातील रामाचा विचार एकदा सुरू झाला तर त्यापासून परावृत्त करण्याचे धाडस कोणीही करू नये.
त्यापासून वेगळे राहणे होतच नाही. बहुशास्त्र धुंडाळता वाढ आहे, जया निश्चयो एक तोची न साहे. मती भांडती शास्त्रबोधे विरोधे, गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे. शास्त्र पुराणे धुंडाळून अभ्यास करणाऱ्यांचीच वाण आहे. निश्चयाने तेही कुणी केले तर त्याला साध्य होणे कठीण. कारण शास्त्र वचनात विरोधाभास, मतमतांतरे फार. त्या विरोधाभासांनी मतभेद, भांडणं होऊन रामाचा शोध तर होणार नाहीच, पण त्या ज्ञानबोधाने प्रबोधन थांबून प्रगती खुंटेल आणि जिथून सुरुवात झाली तिथेच परतेल. श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे, स्मृती वेद वेदांत वाक्ये विचित्रे. स्वये शेष मौनावला स्थिर पाहे, मना सर्व जाणीव सांडून राहे. श्रुती, न्यायशास्त्र, मीमांसा, शास्त्र, स्मृती, वेदवाक्य, वेदांत या नानाविध ज्ञानांनी फार तर अभ्यास होईल, पांडित्य मिळेल. पण अंतर्मुख होऊन ज्याने मौन अवस्थेत अंतरातील शक्तीचा जोवर शोध घेतला नाही, श्रीराम आपल्या सन्निध आहे ही जाणीवच मनातून काढून टाकली आहे, ती सोडून देऊन रामाचा शोध स्वतःपाशीच करणे इष्ट आहे. जिणे मक्षिका भक्षिली जाणीवेची, तया भोजनाची रुची प्राप्त कैची. अहंभाव ज्या मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्नपोटी जिरेना. ज्ञानगर्वामुळे राम सन्निध आहे ही जाणीव सोडून अन्नात माशी गेल्याने वमन करणाऱ्या माणसाप्रमाणे तो आपल्या ज्ञानविचाराचे अविचाराचे वमन करतो. त्याला सुग्रास भोजनाची रुची कशी येणार? ज्याचे अंतरीचीच दंभ अहंता मिटलेली नाही, त्याला या ज्ञानमार्गाचे अन्न कसे रुचेल आणि पचेल? नको रे मना वाद हा खेदकारी, नको रे मना भेद नाना विकारी. नको रे मना शिकवू पुढिलांसी, अहं भाव जो राहिला तुझ पाशी. वादविवाद, भांडणाने विजय न मिळता मनस्तापच होतो, खेद, दुःख मिळते. त्याचप्रमाणे मतभेदांनी शारीरिक, सामाजिक विकार उत्पन्न होतात, कटुता वाढते. आपणापाशी असलेला अहंभाव, गर्व, ताठा, क्रोध हे पुढच्या पिढीला शिकवण्यापेक्षा आपण स्वतःच विचारांनी, संत संगतीने दुर्गुणाचा नाश करण्याचा प्रयत्न करणेच बरे. जय जय रघुवीर समर्थ.